तर तुम्ही बघू शकता हा एक एनएफटी सेटअप आहे, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक एनएफटी चे पाईप्स असतात हे. यामध्ये ही वॉटर टँक आहे, या वॉटर टँक मध्ये हायड्रोपोनिक्स न्यूट्रिएंट आपण तयार केलेला आहे, ज्यामध्ये त्याचा एनपीके आणि त्याचा रेशो जो असतो ए बी आणि सी न्यूट्रिएंटचा मॅनेज केलेला आहे. यामध्ये आउटलेट टँक आहे, त्यासोबत मोटर आहे, 40 वॅटची सबमर्जिबल मोटर आहे. त्या सबमर्जिबल मोटर मधनं पाणी इनलेटला जातं एनएफटी पाईपच्या. तुम्ही इकडे येऊन बघू शकता ड्रीप इरिगेशनचा पाईप कनेक्शन दिलेला आहे, प्रत्येकाचा थोडा फ्लो कंट्रोल केलेला आहे. या तिन्ही पाईप मध्ये ड्रीप इरिगेशनचं पाणी जातं. तुम्ही इथे झाडा बघू शकता, मुळा झाडांचे. तो इथे प्रत्येक पाईप मध्ये पाणी जातं, हे पाणी असं पॅरली फ्लो होत आहे, फ्लो होत या पाईप मधून पुन्हा परत येतं आणि इथे पुन्हा मिक्स होत आहे. तो या प्रकारे असं पाणी कंटिन्युअसली फ्लो होत राहतं, रिटर्न होतं, ऑक्सिजनेशन तयार होतं आणि न्यूट्रिएंट सर्क्युलेट होत राहतं. अशा प्रकारे झाडांची एनएफटी मध्ये वाढ होते. ही ग्रोबॅग सेटअप आहे, ज्यामध्ये आपण कोकोपीट परलाइट आणि मिक्स केलेला आहे. सोबत वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट आपण देऊ शकतो ड्रीप इरिगेशन. सोबतच इकडे झुकिनीचे प्लांट्स आहेत, तुम्ही बघू शकता. एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे झुकिनी. यामध्ये ऑलरेडी झुकिनी लागलेली आहे. येलो कलरची झुकिनी, म्हणजे बघायला गेलं तर काकडी सारखं एक प्लांट असतं. ते थोडं मोठं झालं की तुम्ही 5 स्टार हॉटेलला वगैरे याची डिमांड खूप असते. तो हे झुकिनीचे प्लांट्स आहेत. तर हे ग्रो बॅग मध्ये लागले आहेत. लो बजेट हायड्रोपोनिक्स आपण याला म्हणतो. हा एक जो टावर दिसतोय तुम्हाला, या टावर मध्ये आपण मल्टिपल 32 झाडं लावले आहेत. सध्या काही ब्रोकोलीचे आहेत, काही कॉलीफ्लॉवरचे. सोबतच आपण यामध्ये इतर पालेभाज्या पण लावू शकतो. पालेभाज्यांसाठी हा टावर असतो जनरली. या सेटअप मध्ये आपण बघितलं तर इथे वॉटर टँक आहे. वॉटर टँक 70 लिटर मध्ये. टँक मध्ये मोटर आहे, सबमर्सिबल मोटर. इथे पाईप आतमध्ये जातो, पाईप मधून पाणी वर येतं, वरून पाणी खाली पडतं आणि या प्रत्येक याला होल्स दिलेले आहेत. होल्स मधून पाणी पडतं आणि प्रत्येक झाडांना पाणी मिळतं. तुम्ही बघू शकता इथे पाणी येत आहे, तर प्रत्येक झाडांच्या मुळांना पाणी मिळतं आणि त्यांची झाडांची मुळांची वाढ होते. तर अशा प्रकारे मुळं पाण्यामध्ये लटकलेले असतात. तो अशा प्रकारे चांगल्या प्रकारची झाडांची वाढ इथे टावर मध्ये होते. तर इथे बघू शकता की 2 ते 4 स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये तुम्ही 32 झाडं लावले. जर कुंड्यांमध्ये लावायला गेलं तर इथे 4 झाडं येतील. त्या एरियामध्ये 32 किंवा आणखी उंच टावर असेल तर 50 आणि 80 झाडं सुद्धा एका टावर मध्ये तुम्ही लावू. हा एक दुसरा एनएफटीचा सेटअप आहे, ज्यामध्ये सध्या आपण टोमॅटो लावले आहेत, पण यामध्ये पण तुम्ही टोमॅटो आणि रेग्युलर इंडियन व्हेजिटेबल्स लावू शकता, पालेभाज्या सुद्धा लावू शकता. हा एक डच बकेटचा सेटअप आहे. डच बकेट म्हणजे जसं ज्यांना मोठे प्लांट्स लावायचे असतील तर मोठे प्लांट्स तुम्ही या हायड्रोटोनिक्स